सापाला घाबरून मारण्यापेक्षा फक्त एक कॉल करा, सर्पमित्र बोलवून त्याचा जीव वाचवा. सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे ऑफिसचं काम चालू करून. लॉग इन करताच रुपेश सरांसोबत एक मीटिंग शेड्यूल होती. UI रिलेटेड सगळे चेंजेस झालेले, पण APIच्या इश्यूमुळे सगळं UI परत रिवॅम्प करायला लागणार होता. तो करून आजचा केला लॉग आउट. आज लॉग आउट करायला थोडं लेट झालेलं आणि माझं अर्जंट काम होतं कपिलकडे, म्हणून पटापट गाडी काढली आणि पोचलो सूर्यनारायण एजन्सीवर. जायला खूप उशीर झालेला, पण कपिल अजून दुकानातच होता. मी गेलो तेव्हा त्याचं स्टॉक चेकिंग चालू होतं. मग मला पाहिजे असलेली माहिती घेतली आणि रिटर्न निघालो आम्ही घरी यायला. घरी येत असताना गाडीची लाईट ऑटोमॅटिक बंद चालू होत होती, पण गावातच होतो म्हणून काही प्रॉब्लेम नाही. हे पोचलो आम्ही बाजारात. आज सगळ्यांची इच्छा झालेली सूप प्यायची, म्हणून मोठी गाडी काढली आणि सगळे बसून निघालो लोणेरला. हे पोचलो चायनीज सेंटरवर. इथे आल्यावर आमची भेट झाली सर्पमित्र जिग्नेश जोशी आणि सर्पमित्र केदार पाटील अँड ग्रुप. त्यांनी आत्ताच या सापाला रेस्क्यू करून आणलेला आणि उद्या सेफली त्याला जंगलात सोडून देतील. ज्या सापांना बघून लोक पॅनिक होऊन मारून टाकतात, त्यांना हे सुखरूप फॉरेस्टमध्ये रिलीज करतात. जे धाडस हे लोक दाखवत आहेत ते त्यांच्या ट्रेनिंगमुळे पॉसिबल आहे. सापाला घाबरून मारू नका, पण स्वतः पकडण्याचा पण प्रयत्न करू नका. एक कॉल करा आणि या सापांचा जीव वाचवा. सर्पमित्र केदार पाटील यांचा नंबर कॅप्शनमध्ये ऍड करत आहे. सेव्ह करून ठेवा आणि वेळ आली तर नक्की कॉल करा. आता जाऊ परत ब्लॉगमध्ये. सगळ्यांसमोर मस्त गरमागरम असा सूप आला. सूप संपवून घरी आलो आणि असं झाला आजचा डे एंड.